रामकृष्ण हरी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. फाळ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. तुकाराम महाराजांचा हा शेवटचा अभंग आहे. उद्या तुकाराम महाराजांची बीज म्हणजेच वैकुंठ गमन सोहळा देहूमध्ये पार पडतो आणि ह्या सोहळ्यासाठी भक्त लाखो संख्येनं गर्दी करत असतात. कोण होते तुकाराम महाराज असं जर विचारलं तर म्हणतील तुम्हाला वेड लागले का. एखादा छोटा मुलगा सुद्धा सांगेल की संत तुकाराम महाराज कोण होते. संत तुकाराम महाराजांनी जवळजवळ 4032 पेक्षा जास्त अभंग लिहिले आणि त्या अभंगातूनच त्यांची गाथा निर्माण झाली आणि त्याच गाथेवरती माथा ठेवूया आणि जे ज्ञान आपल्याला हवं असतं, जो आपल्याकडं राग अहंकार दडलेला आहे तो नष्ट करायसाठी हे संत असं काहीतरी घेऊन येतात, ग्रंथस्वरूप किंवा असं ज्ञान आपल्यासाठी घेऊन येतात की ते आपल्याला उपयोगी पडतं. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. चंद्र माझे अलांछन. संतांचं जीवन एवढं पवित्र आहे की चंद्रावरती जसा डाग नसतो तसाच ह्या संतांच्या चारित्र्यावर किंवा संतांच्या जीवनावर चंद्र माझे अलांछन माऊली म्हणतात कसलाही डाग नसतो. असे हे संत. तसं पाहिलं तर ते एक पूर्वनियोजितच काम असतं. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर ज्ञानाचा एका आणि तुका नामाचा तुका हे सुद्धा राहिलेले अवतार म्हणजे राहिलेली कार्य पूर्ण करण्यासाठी ही मंडळी आली. म्हणजे हे सगळं नियोजित काम असतं. आता संत तुकाराम महाराजांनी सुरुवातीला इतका त्रास सहन केला आणि बघा 100 वेळा जरी माणसाने अपमान केला तरी आपण जर डगमगलो की माझा अपमान झाला तर तिथंच आपण संपलो. जोपर्यंत आपला अपमान होत राहतो तो त्या वेळेला आपण जर तो सहन करत गेलो तर ती एक शक्ती किंवा ताकद आपल्या शरीरामध्ये प्रतिकार करण्यासाठी निर्माण होते आणि जे जगामध्ये आजपर्यंत चांगलं घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींना विरोध झालेला आहे. अगदी न्यूटनला सुद्धा किती विरोध झाला होता. म्हणजे शास्त्रज्ञ असेल, संत असतील, महात्मे असतील, कुणीही असू, एखादा चांगला राजकारणी असू द्या, पण त्यांना जिथं कडकडून विरोध होतो म्हणजे चांगल्या गोष्टींनाच कडकडून विरोध होतो आणि तिथंच ही मंडळी टिकाव धरतात आणि त्यातून काहीतरी असं चांगलं निर्माण करतात. छत्रपती शिवरायांनी सुद्धा स्वराज्य निर्माण केलं. आयत्या पिठावर रेघुट्या वाढल्या नाहीत. बापाने काहीच कमवून ठेवलं नव्हतं की हे बस आता गादी दिली तुला 32 मनाचं सिंहासन आणि बाबा रे बस. छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं म्हणून त्यांची नोंद अमेरिकेसारख्या सगळ्या देशात महाराजांची नोंद अशी एकमेव राजा असा आहे की त्यानं स्वतःचं सिंहासन स्वतः निर्माण केलं. अशी मंडळी जन्माला यावी लागतात. तो सुद्धा शंभूचा अवतार आहे असं आपण मानतो. मग ह्या तुकाराम महाराजांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर काय सांगावं आणि किती सांगावं. तुकाराम महाराजांच्याबद्दल सांगायला गेलं तर 100 अभंग आपले पाठ असतात आणि मग ते कुठला घ्यावा आणि कुठल्या अभंगापर्यंत जावं हे कळत नाही. तर एक छोटासा प्रसंग सांगते तुकाराम महाराजांचा की जो शेवटी घडला होता. ज्यावेळेला विमान येतं तुकाराम महाराजांना न्यायला म्हणजे गरुड येतो आणि गावामध्ये तुकाराम महाराजांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं की बाबा रे उद्या विमान येणार आहे मला न्यायला, तुम्ही येत आहे का माझ्याबरोबर. अख्ख्या गावाला तुकाराम महाराज बरोबर घेऊन जाणार होते. पण सगळेजण म्हणले आम्हाला जमायचं नाही, आमचं अजून घर बांधायचं राहिले, अजून पोरांची लग्न राहिलेत, नातवंड परतोंड बघायचे, अजून थोडंशी क्षेत्र घाण नाही ते सोडवायचे. बरंच काही उत्तर लोकांनी त्यावेळेला दिली असतील. शेवटी बायकोला विचारलं. बायकोला वाटलं हे नेहमीच काहीतरी बडबडत असते, भोळं बाबडं तुकाराम काय कुठं जाते येईल परत माघारी. त्यामुळे जिजा म्हणजे आवली पण गप्प बसली आणि दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला आणि खरोखरच विमान आलं म्हणजे गरुड आला. देहूमध्ये विमान आलं
आणि मग एक पळापळ सगळ्या लोकांची झाली. सगळी विमानाच्या जवळ गर्दी झाली. सगळ्यांना कळत नाही की काय चालले आणि कसं काय हे शक्य आहे. तोबा गर्दी झाली विमानाजवळ. कोणीतरी म्हणलं, बाबा यांच्या पत्नीला म्हणजे आवलीला कोणीतरी जिजाला सांगा, शेवटची गाठ तरी पडू द्या रे बाबानो. म्हणून कोणतरी पटकन घरी गेलं. जिजा त्यावेळेला भाकरी करत बसली होती. अहो म्हणले, तुमचे तुकाराम महाराज बुवा वैकुंठाला निघालेत आणि तुम्ही काय इथं भाकरी थापत बसलाय. जा म्हणले, शेवटची तरी गाठभेट होईल. परत काय आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आता तरी जावा तुम्ही. मग जिजा म्हणजे आवली उठते, तशीच भाकरीचा गोळा फेकते आणि पोरांना म्हणते, कार्ट्यानं चला काय करतोय बाप ते तर बघूया. पळत पळत सगळे विमानाजवळ येतात. विमानामध्ये तोपर्यंत तुकाराम महाराज बसलेले असतात. आवली हंबरडा फोडते, अहो मला एकटीला सोडून कुठं निघाला, मला पण तुमच्याबरोबर यायचंय. आजपर्यंत त्या काळ्या बेट्याला खूप शिव्या घातल्या, आज त्याला मी नमस्कार करते. माझं काही चुकलं असेल तर पदर पसरते, पण मला येऊ द्या वैकुंठाला, मला एकटीला ठेवून जाऊ नका, तुमच्याशिवाय मी राहणार नाही, अशी ती आवली म्हणत असते. पण तुकाराम महाराजांना मात्र म्हणतात, कालच मी तुला विचारलं होतं, काल तू नाही म्हणलीस आणि आता माझी वेळ झालेली आहे, तू आडकाठी करू नकोस. मी फक्त टाळ कुठले, तुकोबाची अभंगवाणी सहज पडता कानी, दगडाच्या टाळामध्ये गायिले अभंग. मी दगडाचे टाळ घेतले आवली आणि अभंग गायले, पण खरा प्रपंचाचा गाडा तू हाकलायस. अगं तू जर अर्धी चतकोर भाकरी मला खायला घातली नसतीस तर मी कशाला ग तुकाराम महाराज झालो असतो. खरा परमार्थसुद्धा केला पाहिजे आणि विठ्ठल तुला वेळोवेळी येऊन भेटलेला आहे. मलासुद्धा विठ्ठलाने एवढं दर्शन दिलं नाही, एवढं आवले तुला परमेश्वरानं विठ्ठलानं जो तिन्ही लोकांचा मालक आहे त्यानं तुला दर्शन दिलेलं आहे, मला दिलेलं नाही. त्यामुळं पांडुरंग तुझ्या बरोबर आहे. आता मला जाऊ दे, माझी वाट अडवू नको. ती माऊली धडाधडा धडा रडते. सगळं गाव रडायला लागलं, पोरं रडतायत. तुकाराम महाराज अहो ऐका 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 म्हणेपर्यंत विमान आकाशामध्ये उंच उडालं आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. जाता जाता सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणतायत की काय चुकलं मागलं असेल तर आम्हाला माफ करा आणि आमचा आता राम राम घ्या शेवटचा. तुका जातो वैकुंठाला. आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन वैकुंठाला निघून गेले. आणि सगळ्या देहूमध्ये एकच कल्लोळ, सगळीकडं रडारडी चाललेली. जिजा बेशुद्ध पडली होती. सगळेजण म्हणत होते की बाबा हा तुकाराम साधासुद्धा नव्हता, हा एक देवाचाच अवतार होता. त्यावेळेला सगळ्यांना आठवलं की आपण किती त्रास दिला. माणसं बघा मेल्यानंतरच गुणगान गात असतात, तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही. अगदी गाथा बुडवण्यापासून तुकाराम महाराजांच्याकडून कितीतरी भोळ्याबावड्या संताकडून काही पैशाचा मोबदला न देता सुद्धा कामं करून घेतली, पण ते कधी डगमगले नाहीत. एकट्यानं विठ्ठलाचं मंदिर उभं केलं. आळंदीमध्ये जे मंदिर आहे त्याचा जो बाहेरचा मंडप आहे तो सुद्धा एकट्याने तुकाराम महाराजांनी उभा केलेला आहे. अशा पद्धतीनं एवढी कामं करून हे तुकाराम महाराज ज्यावेळेला वैकुंठाला जातात त्यावेळेला त्यांना आधीच माहीत होतं. त्यांचा अगोदरचा एक अभंग आपण ऐकलं त्यावेळी लक्षात येतं की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. अरे मी वैकुंठात चाललोय, देव काय माझ्यावर उपकार करत नाही, मी वैकुंठातूनच आलेलो आहे आणि म्हणून मी वैकुंठामध्ये परत चाललेलो आहे. ज्ञानोबारायांचं विचार पण याच्याशी थोडेसे वेगळे जुळतात. ज्ञानोबाराया म्हणतात की वैकुंठ हेच आपलं घर आहे. जर आपण घरामध्ये प्रेमळ मायेनं एकमेकांच्या सल्ल्यानं राहिलो तर आपल्या घराचं सुद्धा वैकुंठ करता येतो असे म्हणणारे माझे ज्ञानोबाराय आहेत. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि तेव्हापासून ती जी तीत आहे, तो जो दिवस आहे त्याला बीज उत्सव असं म्हणतात.
आणि दरवर्षी हा बीज उत्सव मोठ्या आनंदामध्ये देहू गावामध्ये संपन्न होत असतो. आपण सुद्धा त्या उत्सवामध्ये सामील होऊया आणि तुकाराम महाराजांना शरण जाऊया. आणि तुकाराम महाराज आता आपल्याला नाही भेटले तरी त्यांच्या गाथेमध्ये तुकाराम महाराजांना शोधूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.